नमस्कार, आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्र, बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमी। आमच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत। पाहूयात बातमी सविस्तर। गेल्या अनेक वर्षांची सिंधुदुर्ग जिल्ह्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे। गेली अनेक वर्ष जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणण्याच्या घोषणा बऱ्याच नेत्यांनी करून जिल्हावासियांकडून आपली पाठ थोपटून घेतली होती। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रशासनाकडे वारंवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आग्नेवाडी यात्रेदरम्यान सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून देण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हावासियांना आश्वासन दिलेले होते। सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीचा शासन निर्णय पारित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली वचनपूर्ती पूर्ण केली आहे। तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यास व प्रयत्न फळास आला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्हावासियांची वैद्यकीय परवड थांबणार असून वैद्यकीय सुविधा सुरळीत मिळण्यास मदत होणार आहे। तसेच जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण वर्गाला डॉक्टर होण्यासाठी हक्काचे मेडिकल कॉलेज मिळणार आहे। ही बाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषावह आहे आणि याचाच आनंद सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या शासन निर्णयाचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जल्लोष करीत आहे। या प्रसंगी शिवसेना जिल्हा परिषद गटनेते श्री नागेंद्र परब, शिवसेना महिला प्रमुख सौ जान्हवी सावंत, डॉक्टर प्रवीण सावंत, सिंधुदुर्ग नगरी प्राधिकरण सदस्य श्री छोटू पारकर, युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे, युवासेना शहर प्रमुख सागर परब, सोमा घाडीगावकर, सोनल पालव, धर्मा सावंत, श्री आशिष परब, सुनील निब्रे, भगवान परब इत्यादी उपस्थित होते।